डोंगराळे येथील बालिका अत्याचार व हत्येप्रकरणी नराधमाला फाशी द्या, शिंदे शिवसेना आक्रमक। डोंगराळे येथील बालिका अत्याचार व क्रूर हत्येचा सकल मातंग समाज धुळे जिल्हातर्फे तीव्र निषेध। डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणी धुळ्यात वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात आली निदर्शने। आणि डोंगराळे येथील बालिका अत्याचार व हत्येच्या घटनेचा फोटोग्राफर विकास मंचतर्फे तीव्र निषेध। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली, तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की डोंगराळे येथील 4 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार हा समाजविघातक आणि विकृत मनोवृत्तीचा आहे। त्याच्या कृत्यामुळे मालेगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे हा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, आरोपीला फासावर लटकविण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। निवेदन देताना संजय वाल्हे यांच्यासह शिवसेना सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, भटू गवळी, संदीप चव्हाण, माधवराव विस्पुते, नंदू जगदाळे, सचिन बडगुजर, किरण आगलावे, सचिन मोरे, मनोज कोळी, आनंद सोनोने, राहुल मराठे, सुनील वाल्हे, अजय जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये यज्ञ नामक चिमुकलीवर बाजूलाच राहणारा एका नराधमाने त्या ठिकाणी अमानुषपणे अत्याचार केला व तिचा निर्गुणपणे त्या ठिकाणी खून केला। ही जी घटना घडली आहे ही संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान चिमुकल्या असत्या, आज आपल्या घरामध्ये देखील लहान चिमुकली असते। त्या चिमुकलीला काही करण्याच्या अगोदरच या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, वाईट घटना त्या ठिकाणी घडली। ही घटना इतकी चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे की कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही। आज शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालवली पाहिजे, अंडर ट्रायल त्या ठिकाणी चालली पाहिजे। कुठल्याही प्रकारचा त्याला जामीन मिळता कामा नये। आम्ही या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील वकील बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहोत की अशा हरामखोर नीच प्रवृत्तीच्या माणसाचं वकीलपत्र कोणी आपण त्या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याला लवकर फासावर लटकवलं पाहिजे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार व क्रूर हत्येच्या घटनेचा सकल मातंग समाज धुळे जिल्हातर्फे तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। भयानक व विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने केलेले हे कृत्य असून सदरील घटना अत्यंत निंदनीय आहे। या घटनेमुळे संपूर्ण समाजाच्या संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत। या प्रकरणी जलद गतीने आरोपीविरुद्ध कारवाई करून जलद गती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली। निवेदनावर बंडू गांगुर्डे, जितू सोनवणे, वाल्मिक जाधव, खैरनार, संदीप पवार, तुषार सासने, नितीन जगताप, दशरथ शिंदे, रवींद्र मरसाळे, बळीराम गांगुर्डे, आकाश खैरनार, कृष्णा मस्के, प्रशांत थोरात यांच्या सह्या आहेत। जलद गती न्यायालयाअंतर्गत फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात एका छोट्या चिमुकलीवर अक्षरशः घाणेरडा कृत्य करून तिच्यावर अत्याचार केलं आणि तिला जिवंत मारलं। म्हणजे एक भयानक हा प्रसंग, माया बहिणींचा हा छळ चाललाय प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात। हा कुठेतरी थांबला पाहिजे। तर शासन दरबारी आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं सकल मातंग समाजाच्या वतीनं की जो माया बहिणींनो हा अत्याचार चालू आहे, ज्या चिमुकलीवर घाणेरडा प्रकार झाला हा, तर हा इतर कोणासोबत व्हायला नको।
आणि ज्या आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि सांगण्यात आलं। तरी शासनाला आम्ही एवढंच विनंती करतो की का जो आरोपी त्याला कठोरात कठोर शासन करावं आणि त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात अतिशय घृणास्पद प्रकार असा घडला आहे। एका 3 वर्षीय चिमुकलीवर शारीरिक अन्याय करून, अत्याचार करून, तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे मारण्यासारखं असं नीच कृत्य एका नराधमाने केलं आहे। या नराधमाला जलदगती न्यायालयाअंतर्गत फाशीची शिक्षा सुनावून त्या पीडितेला, त्या माझ्या चिमुकल्या माझ्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे अशी आशयाचे निवेदन समस्त धुळे जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलं आहे। शासनाला पुनश्च विनंती आहे, अशा विकृत मानसिकतेला जागीच ठेचून पुढे असा प्रकार घडणार नाही याची दक्षता घेऊन शासनानं आज जिल्हाधिकारी मॅडमांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। या शासनानं या घटनेची दखल घेऊन त्या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा आणि पुन्हा एकदा परत सकल मातंग समाजाच्या वतीनं विनंती आहे की या नीच नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षीय निरागस बालिकेवर अमानुष अत्याचार करून दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून त्या नराधम हरामखोराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून करण्यात आली। तसेच शिष्टमंडळातर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनावर सुवर्णा मादगे, कल्पना लगडे, तेजश्री वाफेकर, बाली गिरवलकर, सोनाली कानडे, सविता पाटील, सुवर्णा महाले, शारदा पाटील, शारदा कोळसे, ज्योती भगुंडे, सचिन करणे, बापू वाफेकर, रामेश्वर साबळे यांच्या सह्या आहेत। या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। मुलीवर अतिप्रसंग करून जे अतिशय घाणेरडं कृत्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व समाजाच्या वतीने त्याला कठोरातली कठोर शिक्षा, फाशी झाली पाहिजे असा निषेध करतो। माझं नाव सचिन करणे। आज जे मालेगाव शहरात जे घटना घडलेली आहे डोंगराळे परिसरात एका विकृत मानसिकतेच्या मुलांनी एका 3 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून हत्या केली। याबद्दल असं जे विकृत मानसिकतेचे लोक असे जन्माला आलेले असे कृत्य करणाऱ्यांना फाशी व्हायलाच पाहिजे आणि फाशी झालीच पाहिजे अशी आमची सर्वांतर्फे इच्छा आहे। आम्ही निषेध नोंदवत आहोत की अशी मानसिकता आणि सर्वांनी ओळखावी। अशा मानसिकतेचे लोक आजूबाजू वावरत असतात। आपल्या मुलांनाही आपण सावध राहावं हे मी येथून सांगतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। डोंगराळे येथील 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। या घटनेतील आरोपी नराधम विजय खैरनार याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या अशी मागणी धुळे जिल्हा फोटोग्राफर विकास मंचने केली असून या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली। तसेच प्रशासनाला संघटनेतर्फे निवेदनही देण्यात आलं। निवेदनावर घनश्याम निरगुडे, शरद सोनार, यशवंत चौधरी आणि पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। डोंगराळे गावामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्यंत बलात्कार करून निर्गुणपणे खून करून एकदम राक्षसी कृत्य करून म्हणजे दुर्घटना घडलेली आहे। त्या संदर्भात आम्ही धुळे जिल्हा फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात असं नमूद केलं की ही हरामखोर प्रवृत्ती कायमची ठेचली जावी, त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अशा नराधमांना फाशी दिली गेली पाहिजे। आणि एक दुसरा मुद्दा असा आहे की जी पीडित बालिकेचे फोटो व्हायरल होत आहेत तर ते फोटो व्हायरल करण्यास प्रतिबंध झाला पाहिजे आणि पुन्हा अशी प्रवृत्ती जन्माला आली नाही पाहिजे। त्यासाठी या हरामखोरांवर कडक कारवाई होणे गरजेचं आहे। त्या अनुषंगाने पूर्ण धुळे जिल्ह्यातील सर्व समाज माध्यमांच्या आणि समाज बांधवांच्या एकदम संतप्त प्रतिक्रिया आहे। तर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने दखल घेऊन या हरामखोरांसाठी
लवकरात लवकर काहीतरी कायद्यात सोय करून फाशी द्यावी ही सर्व फोटोग्राफर बांधवांच्या वतीने विनंती करतोय. आणि सदर पीडितेचे पालक हे फोटोग्राफर होते आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व जे फोटोग्राफर बांधव आहेत सोशल मीडियात काम करत असतील, प्रिंट मीडियात काम करत असतील, त्यांच्यासाठी सदैव फोटोग्राफर विकास मंच हा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. तरी कोणीही खचून जाऊ नये अशी विनंती करतो आणि आमच्या वतीने श्रद्धांजली देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.